वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये फक्त आपण 3 गोष्टींबद्दल बोलणार आहोत। एक म्हणजे महिलांबद्दल की महिलांना कशा प्रकारे बेस्ट अपॉर्च्युनिटी असणार आहे किंवा गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे या शिक्षक पद भरतीमध्ये। दुसरे जे आहे ते आहेत मॅथ आणि सायन्सचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्या संदर्भात। आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे ऑल मीडियम्स जे आहेत, उदाहरणार्थ उर्दू मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, हिंदी मीडियम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक भरती 2025-26 मध्ये लवकरच जे आहे शिक्षक भरतीच्या बाकीच्या प्रक्रिया, शिक्षक समायोजन आणि नंतर शिक्षकांची रिक्त पदसंख्या समोर आल्यानंतर पवित्र पोर्टलवर जाहिराती आणि नंतर पसंतीक्रम देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। त्या अगोदर काही गोष्टी अशा आहेत की ज्या येणाऱ्या शिक्षक पद भरतीमध्ये काही गोष्टींचा फायदा काही उमेदवारांना होऊ शकतो। आता ते उमेदवार कोणते आहेत? सगळ्यात अगोदर पहिले महत्त्वाचे जे उमेदवार आहेत ते आहेत महिला उमेदवार। आता जे उमेदवार महिला आहेत आणि ज्यांनी वुमन रिझर्वेशन घेतलेलं आहे तर त्यांच्यासाठी फायदा असा आहे, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे संधी असणारे शिक्षक पद भरतीमध्ये कशा पद्धतीने ते सुद्धा सांगतो। आता महिलांना जे रिझर्वेशन आहे म्हणजे थोडक्यात एक गोष्ट म्हणजे आता समजा एखादी महिला, उदाहरण देऊन सांगतो, एखादी महिला ओबीसी मध्ये आहे, तर ओबीसी मध्ये ज्या जागा येतील ओबीसीसाठी ते त्या जागेसाठी त्या महिलेचा तो विचार त्या जागेसाठी होणारच। पण ओबीसी मध्ये ज्या फिमेल रिझर्वेशनसाठी ज्या जागा राखीव आहेत, फिमेल फक्त महिलांसाठी, त्या जागेसाठी तिचा विचार होतो। म्हणजे 2 ठिकाणी तिचा विचार झाला। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती ओबीसी कास्टची फिमेल आहे, पण तिचा विचार ओपनच्या जागेसाठी सुद्धा होणार। ओपनच्या ज्या जनरलच्या जागा आहेत त्याच्यासाठी सुद्धा तिचा विचार होणार, तिथे सुद्धा तिला कन्सिडर केला जाणार। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओपनच्या ज्या फिमेलच्या जागा आहेत त्या सुद्धा महिलांसाठी राखीव आहेत, त्या जागेसाठी सुद्धा तिचा विचार होणार। म्हणजे एका महिलेचा विचार किंवा एक फिमेल जर असली तर त्या एका फिमेल कॅन्डिडेटचा विचार 4 ठिकाणी होतो। म्हणजे महिलांना ही बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे किंवा एक गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हटलं तरी चालतं की जास्तीत जास्त महिलांना शिक्षक भरतीमध्ये संधी का मिळते, आतापर्यंत सुद्धा मिळाली आहे आणि यावर्षी सुद्धा शिक्षक भरती 2025-26 मध्ये महिलांना चांगल्या पद्धतीनं स्कोप असणार आहे। त्याच्या मागचं प्रमुख कारण म्हणजे महिलांना असणारं आरक्षण आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या बाकीच्या जागा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचा विचार होतो। हे सगळ्यात महत्त्वाचं आणि प्रमुख कारण आहे की महिलांसाठी जास्तीत जास्त जागा असतात। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांना कमी मार्क्स लागतील का किंवा स्कोर कमी लागेल का, तर हो, बाकीच्या उमेदवारांच्या कंपॅरिझनमध्ये महिलांचा स्कोर 4-5 मार्क्सने कमी असला तरी सुद्धा त्यांचा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं, आणि एक गोष्ट सांगून देतो, जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही सुद्धा महिला असाल, खाली कमेंट नक्की करा, ठीक आहे, आणि तुमचा स्कोर नक्की सांगा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक गोष्ट सांगायची राहिली, तुम्हाला फक्त तुमचा स्कोर, तुम्ही असं नका समजू की आता तुम्ही लागलाच। तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे फक्त जाहिराती आल्यानंतर पसंतीक्रम योग्य पद्धतीने कसे द्यावे त्यावर जास्त फोकस करा। शिक्षक भरतीमध्ये निवड होण्याची शक्यता जास्त आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे मॅथ आणि सायन्सच्या उमेदवारांसाठी। आता हे जे उमेदवार आहे यांच्यासाठी ज्या जागा आहेत त्या ऑलरेडी रिक्त जागा आहेत किंवा त्यांच्या जागा व्हॅकंट आहेत, त्याच्यामुळे त्यांना ज्या आहे संधी चांगल्या प्रकारे असणार आहे। मॅथ आणि सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी ॲक्च्युली क्रायटेरिया जर बघितला आपण तर तुमचं वर्ग 6 ते 8 साठी जर तुम्ही अप्लाय करताय तर तुम्हाला चांगला स्कोप आहे। पण त्यासाठी तुम्हाला TT पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण पाहिजे मॅथ आणि सायन्समध्ये। मग तुम्ही एक तर BCom असाल किंवा एक तर मग सायन्स स्ट्रीमचे असाल तर। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं DED किंवा BEd झालेलं पाहिजे, ठीक आहे, तर तुम्ही वर्ग 6 ते 8 साठी एलिजिबल असता। आता नंतर तुमचं ग्रॅज्युएशन असेल किंवा 12वी असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, काही असलं तरी चालतं। पण तुम्ही शैक्षणिक पात्रता जर तुम्ही ग्रहण केलेली आहे तर मग मात्र तुम्ही शैक्षणिक पात्रता जर तुमचं आहे तर त्यावेळेस मात्र तुमचा विचार त्या पदासाठी होणार आहे, वर्ग 6 ते 8 मॅथ आणि सायन्ससाठी। तर त्यांच्या ज्या जागा आहेत चांगल्या पद्धतीने येतील आणि यावर्षी सुद्धा शिक्षक भरतीमध्ये 2025-26 मध्ये मॅथ आणि सायन्सच्या जागा येतील आणि तिथे सुद्धा जो मेरिट जो आहे किंवा त्यांना स्कोर जो आहे कमी लागेल मागच्या शिक्षक भरतीच्या पद भरतीनुसार सुद्धा आणि नवीन आता ज्या गोष्टी घडत आहेत त्यानुसार सुद्धा। सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगतो, 2017 मध्ये हे उमेदवार मिळालेच नाही, जागा वॅकन्सी राहिल्या किंवा त्यांच्या वॅकन्सी जशा तशा राहिल्या, उमेदवार न मिळाल्यामुळे 2022 मध्ये म्हणजे आत्ताच भरती झाली, 2022 ची भरती आतापर्यंत झाली जवळपास, तर त्याला सुद्धा जे आहे 104 वर मॅथ आणि सायन्सचा कट ऑफ होता जनरलचा जो आहे तो। आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय की यावर्षी सुद्धा स्कोप असणार आहे मॅथ आणि सायन्सच्या जागेसाठी। जर तुमचं मॅथ आणि सायन्स आहे आणि तुमचा जर स्कोर ॲव्हरेज असेल तर त्यावेळेस तुम्ही वर्ग 6 ते 8 साठी विचार करायला पाहिजे, तिथे तुम्हाला संधी चांगली असणार आहे। आता येऊया सगळ्यात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो मीडियम वाईज। सगळ्या मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट करूया मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी। सगळ्यात अगोदर मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा जास्त आहे, उमेदवार संख्या जास्त आहे, पण याचा
सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट असा आहे की मराठी मीडियमसाठी जागासुद्धा चांगल्या पद्धतीने येतात. वर्ग 1 ते 5च्या असेल, 6 ते 8च्या, 9 ते 10च्या किंवा 11वी 12वीच्या, कारण की मराठी मीडियमची शाळा आणि मराठी मीडियमची विद्यार्थीसुद्धा जास्त आहेत. आता शाळा जास्त असल्यामुळं जागा तर येतातच, पण त्याच्यामध्ये सुद्धा स्पर्धा वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ जर मराठी मीडियमचे जर विद्यार्थी बघितले तर काही असे विद्यार्थी आहेत ते फक्त वर्ग 6 ते 8 मॅथ आणि सायन्सला अप्लाय करतील, पण काही असे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत ते फक्त वर्ग 1 ते 5ला अप्लाय करतील आणि त्यांना ऑल सब्जेक्टसाठी ते अप्लाय करू शकतात वर्ग 1 ते 5साठी. आणि काही असे विद्यार्थी आहेत मराठी मीडियमचे ते वर्ग 9 ते 10 किंवा 11वी 12वीसाठी अप्लाय करतील. तर मला असं सांगायचं असं आहे की मराठी मीडियमचे जर तुम्ही असाल आणि तुमच्याजवळ जर काही प्लस पॉईंट आहे, तुमचा टेटचा स्कोअर चांगला असेल, तर तुम्ही चांगल्या ठिकाणी योग्य पसंतीक्रम द्यायला पाहिजे. तुमचा स्कोअर ॲव्हरेज असेल किंवा कमी असेल तर त्यावेळेस तुम्ही बघायला पाहिजे की आपल्याला अपॉर्च्युनिटी कुठं आहे, संधी कुठे मिळू शकते. आणि जर तुमचं डी एड झालेलं आहे, बी एड नाही आहे, तर तुम्हाला वर्ग 1 ते 5साठी तर स्पेशल संधी आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी ट्राय करायला पाहिजे, तिथे तुमचा नंबर शक्यतो लागेल. थोडक्यात तुम्ही एवढं समजून घ्या की तुम्हाला तुमच्या स्कोअरनुसार तुम्हाला जे आहे ऑपॉर्च्युनिटी बघावं लागेल की कुठे तुम्हाला वाव मिळणार आहे किंवा कुठे तुम्हाला जे आहे संधी मिळू शकते. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे उर्दू मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. उर्दू मिडियमची विद्यार्थी कमी आहे, जास्त नाही आहे ॲज कम्पेअर टू मराठी मीडियम. पण उर्दू मिडियमच्या शाळा ज्या आहेत त्यासुद्धा ज्या आहेत मोजक्या आहे, किंवा 4 शाळा ज्या आहेत एवढ्यासुद्धा जास्त नाही आहेत. पण खास महत्त्वाची अशी गोष्ट आहे की उर्दू मिडियमच्या शाळा ज्या आहेत किंवा त्यांच्या ज्या जागा आहेत त्यांच्या जागा त्यांच्या कंपॅरिझनमध्ये, त्यांच्या संख्येच्या कंपॅरिझनमध्ये चांगल्या प्रमाणात येतात. आणि उर्दू मिडियमची विद्यार्थ्यांच्या जागा फक्त आणि फक्त उर्दू मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठीच असतात. त्या जागेसाठी मराठी मीडियम किंवा इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांचा विचार होत नाही. त्याच्यामुळं उर्दू मिडियमच्या विद्यार्थ्यांना फक्त तुमच्या मीडियममध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबतच तुम्हाला स्पर्धा करावी लागणार आहे. तुमच्या मीडियममध्ये किती विद्यार्थी आहेत टोटल ते बघा, नंतर तुमचा स्कोअर बघा आणि नंतर तुमचं क्वालिफिकेशन बघा की तुमचं TET आहे किंवा नाही, आणि सोबत पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन आहे किंवा DED आहे किंवा BEd आहे. DED असेल तर वर्ग 1 ते 5साठी, BEd असेल तर 6 ते 8साठी बघा. जर 6 ते 8साठी कॉम्पिटिशन जास्त असेल, उर्दू मिडियम असेल, 6 ते 8साठी मॅथ आणि सायन्स असेल तर मॅथ आणि सायन्ससाठी, आणि जर तिथं सोशल सायन्स असेल तर तिथं कॉम्पिटिशन थोडी जास्त असेल तर मग वर्ग 9 किंवा 10वीसाठी विचार करावा. आणि जर याच्यामध्ये होत नसेल विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये तर मात्र तुम्ही खाजगीसाठी सुद्धा पर्याय शोधावा. ठीक आहे, उर्दू मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चांगली संधी असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आणि मराठी मिडियमपेक्षा तर उर्दू मिडियमचा मेरिट जो आहे तो कमीच राहतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. मागच्या वर्षी मी अगोदरच सांगितलं, इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी आहेत, आता गव्हर्नमेंट जे आहे सध्या विचार करत आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा जशा पद्धतीनं पॅरेंट्स जे आहेत, पॅरेंट्सचा कल इंग्लिश मिडियम किंवा सेमी इंग्लिश मिडियमचे जे स्कूल आहेत किंवा कॉन्व्हेंटचे जे स्कूल आहेत त्यांच्याकडं आपले पाल्य जे आहेत किंवा आपले जे अपत्य असतील तर त्यांना टाकण्याचा विचार त्यांचा आहे. तशाच पद्धतीनं तशाच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे स्कूल नवीन ओपन होत आहेत किंवा इंग्लिश मिडियमचे जे स्कूल आहेत तर त्यांना चांगल्या पद्धतीने वाव मिळणार आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि इंग्लिश मिडियमच्या टीचरची सुद्धा आवश्यकता असणार आहे. त्याच्यामुळे जर तुमचं इंग्लिश मिडियम आहे तर त्यावेळेस तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये स्थान नक्की असेल. आणि जागा जर बघितल्या आपण, मागच्या शिक्षक भरतीमध्ये इंग्लिश मिडियमच्या चांगल्या जागा आल्या होत्या. त्याच्यानंतर यावर्षी जागा येतील का, तर इंग्लिश मिडियमच्या सुद्धा जागा चांगल्या येतील. आणि तुम्हाला तुमच्या याच्यानुसार स्कोअरनुसार तुम्हाला सुद्धा पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्यावे लागेल, तर तुम्हाला संधी मिळेल. आणि ते सुद्धा तुमच्या स्कोअरनुसार, कॅटेगरीनुसार, कास्टनुसार आणि तुमच्या वर्गानुसार, कोणत्या वर्गासाठी आणि कोणत्या याच्यामध्ये तुम्ही कोणत्या वर्गासाठी तुम्ही अप्लाय करताय त्याच्यानुसार बघा. आणि त्यानुसारच तुम्ही जे आहे स्ट्रॅटेजी आतापासूनच तयार करा. तर आय होप हा पूर्ण व्हिडिओ होता आणि ही पूर्ण माहिती होती. आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला अगोदर हाईप करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचा काही अभिप्राय असेल किंवा तुमचा काही डाऊट्स असतील किंवा प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जे प्रश्न विचारले असतील त्या प्रश्नांचे उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.